राज्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांची मोठ्या प्रमाणात दहशत वाढली आणि ही चिंतेची बाब आहे। बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी होत आहेत, काहींना आपला जीव सुद्धा गमवावा लागलाय आणि त्याच पार्श्वभूमीवरती विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये याबाबत जोरदार चर्चा झाली आहे। बिबट्यांचे वाढते हल्ले कसे रोखणार असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला। महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढते आहे। त्याच्यात मनुष्य आणि हिंस्त्र प्राणी यांच्यामधला संघर्ष वाढतोय। या सरकारकडे काही योजना आहे असं मला वाटत नाही। मध्यंतरी माननीय वनमंत्री म्हणालेले की आपल्याला आपले बिबटे आफ्रिकेला पाठवता येतील। असं काही आफ्रिकेच्या देशांशी काही आपली चर्चा झाली आहे का? झाली असेल तर ती कुठल्या स्तरावर झाली आहे? आणि आफ्रिकेतले देश आपले बिबटे घ्यायला तयार आहेत का? आणि जर त्यांनी घेतले नाही तर मग ह्यांना रोखण्यासाठी आपल्याकडे उपाय काय आहेत? चाऱ्याची अवस्था झालेली आहे। त्या जंगलामध्ये काही अशा वनस्पती आलेल्या आहेत की त्याच्यामुळे ते खायला पण नाही, ते पॉयझनिस्ट असतात आणि त्याच्यामुळे हे जी आहे तृणावर जगणारी प्राणी हे त्या जंगलात नाही आणि त्याच्यामुळे वाघ असेल, बिबट्या असेल या व्याघ्र प्रकल्पातून बाहेर येतात। तुम्ही मुळावर जात नाही। तुम्ही मगाशी सांगितलात की आता आम्ही बकऱ्या घेऊन आणि तिकडे टाकू। मग हे जंगली डुकरं जे आहेत याला पकडा ना। तुम्ही बकऱ्या घेण्यापेक्षा जंगली डुकरं घ्या। जंगली डुकरं शेताचं नुकसान करताय, हरणं नुकसान करताय, त्याला याच्यात टाकणार काय? कसं करणार आणि बिबट्यांच्या संख्येवर कसा परिणाम होईल? आणि अध्यक्ष महोदय, पिंजऱ्यामध्ये एकदा बिबट्या सापडला की आमच्याकडे चांदोली अभयारण्यात आम्ही हरणं वगैरे यांची ग्रोथ करण्याचे प्रयत्न केलेले आहेत वेगळे। त्याला विशेष आपण फंडिंग केलं तर त्याची संख्या प्रत्येक फॉरेस्टमध्ये वाढेल आणि बिबटे परत त्या जंगलात नेऊन सोडायची काय व्यवस्था करणार का? मागच्या वेळी मुनगंटीवार साहेबांनी असं उत्तर दिलेलं की आपण दंगा करा, आवाज करा, रेडिओ लावा, ते पळून जातील। पण आपलं उत्तर यावेळचं वेगळं आहे आणि अतिशय ऍक्टिव्ह आहे। आम्हाला आशा आहे की हे सगळे बिबटे तुम्ही जंगलात घालवाल। वन्यजीव पेक्षा हे उसातला जीव आहे आणि मग शेड्यूल 1 वन्यजीव म्हणजे शेड्यूल 1 मध्ये येतं आणि त्याचं रूपांतर शेड्यूल 2 मध्ये करण्याकरता वन्य विभाग महाराष्ट्र राज्यानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। ते 2 मध्ये आल्यानंतर त्याला एकूण सेन्सिटिव्ह प्राणी म्हणून तो गणला जाणार नाही आणि म्हणून जितेंद्रजी आव्हाड यांनी सांगितल्याप्रमाणे की आता काय की ऊसाचं प्रमाण जेवढं वाढलं तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांची वाढ झाली आणि एका वेळेला 3-3, 4-4 सुद्धा बिबट्यांची पिलं सापडत असतात। आता एकूणच केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून त्याचं नियमन करण्याकरता परवानगी घेतली, पण त्यांनी परवानगी फक्त तुम्ही 5 बिबट्यांची करा आणि ती पण 3 वर्षानंतर तुम्ही आम्हाला अहवाल पाठवा। ती गरज नाही। आम्ही सुरुवात केलेली आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्याच्यावर रिझल्ट येईल आणि त्याच्या अनुषंगानं समतोल आणण्याच्या अनुषंगानं संतती नियमनाचा प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारने पाठवला जाईल।